की मुलं व्हायलंट असतात, मुलं ॲग्रेसिव्ह असतात, मुलं एक्सप्रेस करत नाहीत किंवा त्यांना दुखत खुपत नाही, असा एक थोडासा एक त्याला टच दिला गेला आणि तो कॅरी होत गेला. आय थिंक मर्द को दर्द नाही होता, कारण त्याला ते दाखवायचं नाही आहे की दर्द होतोय किंवा कुठेतरी दुखतंय, वाईट वाटतंय, कारण मग तो विकनेस म्हणून बघितला जातोय. कबीर सिंग मी खूप मला क्युरिओसिटी वाटली, मी जाऊन बघितला आणि मला तर काटा झाला अंगावरती की काय एवढं आवडतं या मुलींना या मुलामध्ये. आय डोंट नो, एखाद्या रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन कसं होतं हे आपण प्रॅक्टिस करून ते मॉडेल केलं नाही तर पुढची पिढी पण अशीच वाढेल. मुलांना नाही सांगता येत त्या गोष्टी इतक्या पटकन ओपनली की मला हा असं काहीतरी चिडवतोय किंवा मला हा असं काहीतरी बोलतोय. मे बी इनिशियल लेवलला 4वी-5वी पर्यंत ते सांगतात, त्याच्यानंतर जो सोसायटीचा आपण इतक्या वेळ बोलतोय त्या गोष्टींमुळे ते सांगत नाहीत पुढे त्या गोष्टी आणि त्या कॅरी होत जात आहेत. मी या सगळ्यात मुलांनी कसं हँडल करावं त्या गोष्टी. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थंबनेलून आजचा विषय कळलाच आहे, पण मलाच सुद्धा या विषयाची खूप गरज आहे असं मला वाटतं. कारण बऱ्याचदा असं म्हटलं जातं की यार तू खूप बोलतोस, किंवा बऱ्याच असंही म्हटलं जातं तू हे सांगतच नाहीस, तू हे लपवूनच ठेवलंस. पण ॲक्च्युली माणूस म्हणून किंवा एक पुरुष म्हणून, आता खूप सो कॉल्ड मी बोलणार आहे की पुरुष म्हणून मला शिकवलंच गेलेलं नसतं की माझ्या इमोशन्स मी कशा बाहेर करायच्यात, किंवा माझ्या इमोशन्स चांगल्या आहेत की वाईट आहेत, किंवा सगळ्यात आपण जे म्हणतो ना मर्द को दर्द नाही होता पण होत आहे बॉस, आणि तो कसा हँडल करायचा, किंवा ज्या इमोशन आहेत मुलांच्या किंवा मुलं लढतात, या सगळ्या गोष्टी आज आपण क्लिनिकल सायकोलॉजिस्ट अपर्णा दीक्षित यांच्याकडून जाणून घेणार. नमस्कार ताई. नमस्कार. तर स्टे ट्यून विथ अस. आता जसं मी सुरुवातीलाच बोललो की बऱ्याचदा असं होतं की एक मुलगा म्हणून किंवा एक पुरुष म्हणून त्याला इमोशन्स आहेत किंवा त्या कशा असतात हे कुठेच बोललं जात नाही, किंवा कुठेच त्याचा गंधही नसतो मी म्हणून. तर त्या बाबतीत काय सांगाल? खरं तर मुली, स्त्रिया आणि पुरुष, मुलं ह्यांचे सगळ्यांचे ब्रेन, मेंदू सारखेच आहेत. आपण ज्या काही अनुभवांमधनं जातो आणि जे काही आपल्याला वाटतं, फील होतं, खरं तर सगळं सारखंच असतं. पण थोडंसं सोसायटी, आपण जसे वाढलेलो आहोत, जसं सामाजिक आपल्या आजूबाजूला वातावरण आहे, त्याच्यामध्ये थोडंसं असं वागवलं गेलं आहे किंवा वाढवलं गेलं आहे मुलांना वेगळं आणि मुलींना वेगळं. जिथे थोडीशी इमोशनल व्होकॅबलरी म्हणूया आपण, जी मुलींची जास्त चांगली प्रगल्भ झाली आहे आणि मुलांची थोडीशी ती डिस्करेजच केली गेली आहे. म्हणजे बघ ना, जेव्हा लहानपणी तुम्ही शाळेतनं यायचा, एखादी मुलगी शाळेतनं आली आणि आईने विचारलं की कसा गेला आजचा दिवस, तर ती असं खूप नरेट करते आणि ती खूप सांगते, असं झालं, हिच्याशी भांडण झालं, मग बाई असं म्हणल्या, खूप डिस्क्रिप्टिव्ह असतं ते. आणि मुलांना खेळायला जायचं असतं म्हणा, किंवा थोडंसं त्यांना बाहेर फिरायला काहीतरी त्यांचं बाहेर असतं म्हणून ते म्हणतात हो चांगला होता किंवा ठीक होता, असं काहीतरी म्हणतात आणि पुढे जातात. त्यांना फार मग खोदून काही विचारलंही जात नाही, विचारलं तरी कधी कधी उत्तरं येत नाहीत आणि मग तेच नॉर्मल मानलं जातं आईकडनं पण, की नाही मुलं बोलत नाहीत, मुली बोलतात. आणि मग तसंच आपण वाढत आलोय आणि म्हणून कदाचित ते झालेलं आहे. आय थिंक सोसायटी आणि कल्चरल नॉर्म्स आपले, ज्या पद्धतीची सामाजिक आपली जडणघडण आहे, त्याचा हा परिणाम आहे जास्त करून. पण मग मर्द को दर्द नाही होता हे वाक्य म्हणजे आम्ही आय गेस 5वी-6वी जसं करायला लागलं तसं ऐकलं जातं आणि आत्ताची पिढी ऐकते. मग ह्यात खरंच तथ्य आहे का? कसं शक्य आहे ऋषिकेश, सगळ्यांना दर्द होतो. म्हणजे आता अजून एक अशी म्हण आहे की बॉईज विल बी बॉईज. ती कुठनं आली? ते असं होतं, चिल्ड्रन विल बी चिल्ड्रन अँड विल बिहेव चाइल्डिश. यातनं ते आलं आणि त्याचा असं सगळा अपभ्रंश झाला आणि चुकीचा अर्थ काढला गेला की मुलं व्हायलंट असतात, मुलं ॲग्रेसिव्ह असतात, मुलं एक्सप्रेस करत नाहीत किंवा त्यांना दुखत खुपत नाही, असा एक थोडासा एक त्याला
टच दिला गेला आणि तो कॅरी होत गेला. थोडंसं आय थिंक त्याचं सगळं आपल्या इव्होल्युशनमध्ये मूळ आहे, पण आता वी हॅव कम अ लॉंग वे. आता मुलं मुली बऱ्यापैकी सिमिलर वातावरणात वाढतात, सिमिलर एज्युकेशनल एक्सपिरियन्सेसमधनं जातात, पण एक ती मॅस्क्युलिनिटी किंवा पुरुषत्वाशी जे असं अटॅच झाले ना की माचो, स्ट्रॉंग, विकनेस नाही दिसला पाहिजे किंवा तुमच्याकडे व्हल्नरेबल म्हणून नाही बघितलं गेलं पाहिजे, असा एक थोडासा सगळा प्रकार झाला आहे, ज्याच्यामुळे आय थिंक मर्द को दर्द नाही होता, कारण त्याला ते दाखवायचं नाही आहे की दर्द होतोय किंवा कुठेतरी दुखतंय, वाईट वाटतंय, कारण मग तो विकनेस म्हणून बघितला जातोय. जर आपण असं म्हणलं दर्द दिसला तर काही विकनेस नाही आहे, उलट यू आर स्ट्रॉंग इनफ टू से की मला दुखतंय, तर मग असं कोणी म्हणणार नाही की मर्द को दर्द नाही होता. ते सगळंच असं थोडंसं विकनेस म्हणून किंवा कमकुवतपणा म्हणून बघितलं जातंय. आणि मग बायकी आहेस, मुलीसारखा का रडतोस, बाई आहेस का वगैरे असे सगळे त्याला टोमणे मारले की आपोआपच मग एक लर्निंग झालंय मुलांचं की दाखवायचं नाही काय होतंय किंवा थोडं लपून ठेवायचं, असा एक थोडासा ट्रेंड होत गेलाय. पण सगळ्यांनाच दुखतं, सगळ्यांनाच वाईट वाटतं. पण मग या सप्रेस केलेल्या मुवमेंटचा, इमोशनचा मुलांना असा काही त्रास होतो का किंवा जाणवतो का? कारण बऱ्याच असतं ना, अरे ठीक आहे झालं, आणि 4 मित्रांमध्ये गेलं की ते पुन्हा बघतो आपण की चांगले हसून खेळून वागताना दिसतात, की आपण, मी जनरली तसंच करतो की काहीतरी झालं असेल घरी तरी जेव्हा फ्रेंड्सचा ग्रुप येतो त्यावेळेस आपण चांगलं हसून खेळून वागतो. त्याच वर्षेस जर मुलींचं असेल बघितलेलं तर आपण बघतो की अरे ते फुल एक्सप्लेनेशनमध्ये असतात, हे असं असं घडत गेलं, जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात तसं, किंवा ते तिथे जाऊन ते सगळं सांगणार. पण जनरली मुलं ते सांगत नाहीत. मग त्या सप्रेस केलेल्या इमोशनचा त्यांना लॉंग रनमध्ये किंवा शॉर्ट रनमध्ये काही इफेक्ट होऊ शकतो का, किंवा कसं असतं ते इमोशन सप्रेशन? सो सप्रेस केल्यापेक्षा मला असं वाटतं रिप्रेस, म्हणजे खूप काळ ते दाबूनच ठेवलेलं आहे आणि त्याला कुठलाच आउटलेट नाही मिळालाय. म्हणजे असं जर मी कुठल्या तरी वेगळ्या फॉर्ममध्ये जरी ते काढत असेल बाहेर, माझी घुसमट म्हणा किंवा जे काही मला वाटतंय ते कुठल्या तरी फॉर्मॅटमध्ये बाहेर पडत असेल, तर इट्स नॉट दॅट बॅड, म्हणजे एवढा काही त्याचा वाईट परिणाम होणार नाही. पण तुम्ही डिस्ट्रॅक्शन करत असाल किंवा तुम्ही आतल्या आतच कुडता आहात असं जर होत असेल तर नक्कीच लॉंग रनमध्ये त्याचे वाईट परिणाम दिसून येतील. पण जर त्याला चांगल्या पद्धतीने नॅव्हिगेट करतोय कोणीतरी, म्हणजे की कधी कधी काही छंद असतील किंवा काही लोकांना जर्नलिंग, कविता माध्यमातनं काहीतरी असं माध्यम सापडलंय की जिथे मी कुणाशी खूप आतलं मनातलं बोलत नाहीये, पण मला त्याला वाट करून देता येते त्या भावनांना, तर मग इतकं ते डॅमेजिंग नाही होणार. पण असं होत असेल की त्याला कुठे आउटलेटच मिळत नाहीये किंवा मला त्याची शाब्दिक हे कशी करायची रचना हेच मला माहित नाही किंवा मला काय वाटतं हेच मला माहित नाहीये, इतकी जर कन्फ्युजिंग ती स्टेट असेल, म्हणजे इतकं जर ते गुंतागुंतीचं होऊन बसलं असेल, तर मात्र मग खूप कन्फ्युजन राहील, अँक्शियस वाटायला लागेल, डिप्रेशन, अँझायटी सारखे जे आपण ऐकतो एवढे स्ट्रेस इंड्यूस या सगळ्या गोष्टी त्या थोड्याशा त्यातनं येऊ शकतात की आतमध्येच राहतायत इमोशन्स, त्यांना वाट नाही मिळते आणि घुसमट होतीये. पण अगदीच जे एक्सप्रेस करत नाही ते सगळेच मिझरेबल आहेत असं मी अजिबात नाही म्हणणार. त्यांना काहीतरी सापडलंय की जेणेकरून त्यांना ती वाट करून देता येते, त्यांना तो भावनांचा निचरा करता येतोय, त्यांना त्याला व्यवस्थित एक्सप्रेस नाही दुसऱ्याला केलं तरी त्याचं प्रोसेसिंग नीट जमतंय, अशी पण लोक नक्कीच आहेत. मग त्यांना नाही होणार त्रास असं. ओके. पण आता बऱ्याच आपण काय बघतो ना की प्रत्येक मुलीला पण कबीर सिंग सारखा मुलगा हवा असतो. आदित्य सारखा मुलगा जनरली कोणाला नसतो, म्हणजे थोडासा श्यामल आहे किंवा थोडासा कमी बोलणारा आहे मी बी, किंवा थोडासा डॅशिंग नाहीये त्या, किंवा सारखं कटकट करणार आहे किंवा आपण म्हणत एक्सप्रेसिव्ह जास्त आहे मी बी आजच्या पॉडकास्टच्या दृष्टिकोनातून. मग ही इमेज आपण क्रिएट केली म्हणून आहे का की तसं असू शकतं? मला आदित्य कोण आहे मला माहित नाही. इट्स लाईक अ मूवी कॅरेक्टर बेसिकली. ओके.
अच्छा. कबीर सिंग मी खूप मला क्युरिओसिटी वाटली. मी जाऊन नाही बघितलं मी प्लॅटफॉर्मवर कुठल्या तरी बघितला, कारण मला खूप कळलं हे मुलींकडनं की तो पिक्चर बघायला पाहिजे. आम्ही चोरून बघितला. आम्ही तेव्हा एका रेसिडेन्शियल स्कूलची काउन्सिलर होते आणि मला फारच 9वी-10वीच्या मुलींमध्ये ते क्रेज दिसलं, म्हणून मी तो बघितला आणि मला तर काटाच आला अंगावरती की काय एवढं आवडतं या मुलींना या मुलामध्ये, आय डोंट नो, असं मला झालं. खूप त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी आहे, आय एम शुअर. खूप लोकांनी खूप काही लिहिलंय, सायकोलॉजिस्टनी पण बऱ्याच लिहिलंय असं. तर आहे, पण आय अग्री की मुलींना तो एक क्रेज असू शकतो. मला काय वाटतं माहिती का की सिक्युअर वाटणं ही एक गरज असते बऱ्याचदा, की मला एखाद्या व्यक्तीच्या कंपनीमध्ये सेफ वाटतंय का. तर कधी कधी असं असू शकतं की जी मुलं खूपच आय एम इन कंट्रोल, मला माहितीये मी काय करतोय, मला माहितीये काय पुढे आहे, अशा प्रकारचा कॉन्फिडन्स जी मुलं दाखवतात ती कदाचित मुलींना भावत असतील. कारण थोडीशी ती नीड असते टू फील सिक्युअर विथ समवन, किंवा म्हणजे ह्या रिलेशनशिपला भविष्य आहे, या रिलेशनशिपमध्ये तथ्य आहे, अशा पद्धतीचा विचार जेव्हा मुली करतात तेव्हा कदाचित त्यांना तसं आवडत असावं. पण मला असं वाटतं की कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे असं म्हणणाऱ्या पण खूप मुली आहेत. म्हणजे मुली बऱ्याचदा रिलेशनशिपमध्ये डिस्टर्ब का असतात, कारण तो बोलतच नाही, तो सांगतच नाही, असे त्यांची तक्रारही असते. मग त्या तक्रारीला जर तुम्हाला ऍक्च्युली बोलणारा मुलगा तुमच्या समोर आहे, किंवा ज्याला माहितीये काय वाटतंय, कसं वाटतंय, आणि जो एक्सप्रेस करू शकतोय, तो खरं तर आवडला पाहिजे. पण आय थिंक व्हाय दॅट इमेज इज काय अट्रॅक्टिव्ह इज बिकॉज मुलींना सेफ वाटत असावं अशा कंपनीमध्ये. बीइंग मस्क्युलर हा प्रत्येक पुरुषाला वाटणारा गुण आहे की नाही, आय शुड बी मस्क्युलर. ओके, मग हे त्यातूनच जन्माला आलेलं आहे का बीइंग अ सिक्युअर? पण असं असू शकत नाही ना की एव्हरी मस्क्युलर गाय प्रोव्हाइड यू अ सिक्युरिटी, कॅन बी अगेन्स्ट ॲज वेल. आपण जसं उडता पंजाबमध्ये बघतोय गोष्टी, अजून वेगळ्या ह्याच्यामध्ये, किंवा आता ॲनिमल्समध्येही बघतोय आपण. तर मग अशा वेळेस बीइंग मस्क्युलरचा जो प्रेशर आहे मुलांमध्ये, आणि त्याच्यासाठी दे डू एनी नंबर ऑफ थिंग्स, त्याच्यातून कसं बाहेर यायला पाहिजे? कारण एक तर इमोशन्स एक्सप्रेस करता येत नाहीयेत, त्याच्यानंतर सगळेच करतायत म्हणून मी पण असंच केलं पाहिजे, आणि ते जमत नाहीये. बरोबर. आय नो इट्स अ टसल. पण काय होतंय माहिती का की एक रेष आहे आणि ज्याच्या एका टोकाला पुरुषत्व आहे आणि दुसऱ्या एक्स्ट्रीम एंडला नाजूकपणा, किंवा कधी कधी वल्नरेबल होणं, कधी कधी रडणं, कधी कधी वीकनेस वाटणं, असं त्याच्या दुसऱ्या एंडला आहे. असा एक थोडासा गैरसमज झालाय, करून ठेवलाय मार्केटनी असेल, किंवा जनरल आतापर्यंतच्या सगळ्या ह्याच्यामध्ये झाला असेल. पण तसं न मानता जर आपण असं बघितलं की आपण सगळे ट्रेड्स आपल्यामध्ये आहेत, आणि ते कमी अधिक प्रमाणात प्रसंग बघून, एन्व्हायरमेंट बघून आपण ते आणतो सरफेसला. असं जर आपण बघितलं तर मग बाईक चालवताना एखादी मुलगी सुद्धा खूप अशी मॅस्क्युलिन एनर्जी दाखवेल, किंवा एखाद्या रंगसंगतीबद्दल क्युरियस असताना, किंवा एखादा मेल ज्वेलरी निवडताना एखादा मुलगा पण काहीतरी नाजूक त्यातलं सिलेक्ट करेल, किंवा इमोशन्सच्या बाबतीत असं दोन्ही होऊ शकतं की काही प्रसंग असतात जिथे मुली खूप स्ट्रॉंग स्टँड घेतात, खूप एखादी सिच्युएशन खूप स्ट्रेंथनी हँडल करतात, आणि एखादा मुलगा दाखवेल त्यावेळेला विकनेस. हे जेव्हा आपण नॉर्मलाइज करू ना, तेव्हा थोडंसं ते नॉर्मल वाटेल आणि सगळीकडनं ॲक्सेप्टन्स होईल. आय थिंक ह्याच्यामध्ये आपल्या सिनेसृष्टीचा, म्हणजे सगळ्या मीडियाचा वगैरे सगळ्यांचा खूप रोल आहे. आणि ते तसं पोर्ट्रे जोपर्यंत होणार नाही, विच इज नॉर्मल ॲक्च्युली, जोपर्यंत तसं पोर्ट्रे होणार नाही तोपर्यंत मग ही तफावत राहणार. आपल्याला असं वाटणार की नाही, विकनेस नाहीच दाखवला पाहिजे, मुलाला असं वाटणार, किंवा मी खूप कलरफुल कपडे नाही घातले पाहिजेत, मग दॅट म्हणजे स्टिक टू द बेसिक्स असं काहीतरी. किंवा जर तुम्हाला स्वयंपाक
स्वयंपाकात वगैरे इंटरेस्ट असेल तर तो मुलं हाईड करायचा प्रयत्न करतात, कारण कुकिंग इज सच अ फिमेल फोकस्ड ऍक्टिव्हिटी किंवा मुलींना आवडणारी ऍक्टिव्हिटी असं उगाचच ते वाटत राहिलं. जेवढं आपण ते नॉर्मलाइज करू ना, जेवढं आपण ते बिग डील पण नाही केली पाहिजे. म्हणजे जर एखादा छान स्वयंपाक करतो तर इतकं ते उछललं जातं ना कधी कधी, खूप जास्त त्याला हवा दिली जाते. अरे पण इट्स अ लाईफ स्किल ना, हे सगळ्यांनाच आलं पाहिजे. हे जोपर्यंत आपण म्हणत नाही ना की ठीक आहे त्याला छान येतो स्वयंपाक करता आणि एखाद्या मुलीला छान बाईक चालवता येते, सो इट्स व्हेरी नॉर्मल, असं जोपर्यंत आपण म्हणणार नाही ना तोपर्यंत त्यातला स्टिग्माही जाणार नाही. आणि आय थिंक ते असंच बघितलं जाईल की हे मुलींचं आहे, हे मुलांचं आहे. मला वाटतं तो स्टिग्मा तसाच आहे. जसं आज पण रस्त्यावर आपल्याला कार ड्राईव्ह करताना मुलगी दिसली तर लोक बोलतातच, अरे हीच आहे, म्हणजे हिला तर येत नसणार, ठीक आहे, आम्हाला कळलं काय चूक घडली आहे. आणि मुलाच्या बाबतीत स्वयंपाक करताना तसंच कुठंसं होतं. पण आता या सगळ्यावर एक आहे, मगाशी पण तुम्ही बोललात की रडण्याचं. तर जनरली मुलं रडतात का आणि रडावं का, आणि सगळ्यात महत्वाचं असं होत असेल तर फक्त खोलीत रडावं का बाकी सारखं असं बाहेरून रडलं तरी चालेल? कारण तो इतका मोठा सोशल टॅबू झालाय की एक्सेप्टन्सच नाहीये. मी जर माझ्या बाबांना म्हणून मला रडायला येतंय तर ते एक्सेप्ट होणार नाही हे मला माहिती आहे. म्हणजे आणि 90% ऑफ प्रेक्षकांच्या घरात अशी सिच्युएशन असेल. मग यावर काय? अगदी मला असं वाटतं तेही खूप नॉर्मलाइज केलं पाहिजे की सगळ्यांना रडू येऊ शकतं आणि सगळे रडू शकतात, हे आपण खरंच नॉर्मलाइज केलं पाहिजे. सो रडण्याचं ना, म्हणजे जर आपण न्यूरोसायन्सच्या दृष्टीने पाहिलं तर रडण्याचे 2 उद्देश असतात. एक म्हणजे की रिलीज, माझा खूप इमोशनल टर्ब्युलन्स झाला आहे, खूप ओव्हरवेल्मिंग इमोशन्स आहे, तर त्याला वाट करून देणे, हे एक उद्देश नक्की आपल्या अश्रूंचा आहे. आणि दुसरं आहे की समोरच्या व्यक्तीच्या मनात माझ्याबद्दल एम्पथी निर्माण करणे. हां, म्हणजे कॉन्व्हर्सेशनमध्ये जेव्हा रडू येतं आपल्याला तेव्हा असं समोरच्या व्यक्तीला पण जरा असं गदगदतं ना की अरे एवढं ह्या व्यक्तीला वाईट वाटतंय, किंवा एम्पथी क्रिएट होते, त्या कॉन्व्हर्सेशनला चॅनलाइज व्हायला मदत होते, किंवा अंडरस्टँडिंग समोरच्या पार्टीकडनं दिसायला मदत होते. तर हे दोन्ही उद्देश खरं तर आहेत रडण्याचे. आणि मग त्यामुळेच मला रडू आलं की मी स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेते किंवा घेतो, हे ॲक्च्युली चुकीचं आहे. कारण आपल्या त्या रडण्याच्या मागे उद्देशच हा आहे की आपल्याला समोरच्याकडनं राईट रिस्पॉन्स मिळावा, राईट. त्यामुळे दोन्ही मुलं, मुली, पुरुष, स्त्रिया सगळ्यांनी जर रडू आलं तर खरं तर रडलं पाहिजे, कारण त्याचं एक फंक्शन आहे. जेव्हा रडायला सुरुवात होते तेव्हा डेफिनेटली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिव्ह झालेली असते. म्हणजे आपण फाईट ऑर फ्लाईट सारख्या सिच्युएशनमध्ये फील करतो, स्वतःला संकट आहे असं फील करतो, म्हणून रडू येतं. पण ती प्रोसेस चालू असताना पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि हार्मोनल रिलीजेस होतात, जे ॲक्च्युली आपल्याला रिलीफ वाटवतात किंवा आपल्याला थोडंसं ट्रॅकवर परत आणण्याची. कारण बऱ्याचदा आपण म्हणतो रडल्यावर मला बरं वाटलं, कारण ती प्रोसेस होते. सो ह्या दोन्ही गोष्टी एकामागे एक होतात आणि रडणं खरं तर खरंच खूप युजफुल असू शकतं, अनलेस इट्स क्रॉनिक, अनलेस इट्स टू मच वगैरे. पण जर मला त्याच्यानंतर बरं वाटतंय, माझ्या समोरच्या व्यक्तीला कॉन्व्हर्सेशन पुढे न्यायला मदत होतीये किंवा माझा स्टँड पॉईंट समजायला मदत होतीये, तर का नाही ना. म्हणजे ॲक्च्युली रडलं पाहिजे सगळ्यांनीच. आणि हल्ली आपण बघतोय की बऱ्याच फेमस व्यक्ती किंवा ज्यांना रोल मॉडेल मानतात, खेळाडू म्हणा किंवा सिने सृष्टीतली लोक म्हणा, जे असे थोडेसे क्लोजर टू देअर इमोशन्स दिसतात मीडियामध्ये किंवा पब्लिकमध्ये, दे एक्सप्रेस देअर इमोशन्स, किंवा त्यांना रडू आलं तर ते रडतात. हा ॲक्च्युली चांगला बदल आहे, कारण पूर्वी असं व्हायचं की ह्या गोष्टी खूपच अंडर द कार्पेट ठेवल्या जायच्या, की रडू आलं तर पटकन एक्सक्यूज युअर सेल्फ आणि कुठेतरी जाऊन तुम्ही रडा, पण समोर लोकांच्या नका. पण आता ती थोडीशी वॉल ब्रेक होताना दिसतीये ॲक्च्युली, आणि इट्स अ गुड साईन. त्यांनी हे नॉर्मलाइज होईल की सगळ्यांना रडू येऊ शकतं आणि रडू शकतो आपण सगळे. त्यामुळे आय थिंक हा एक असा टॅबू हळूहळू कमी होतो. तरी पण मला असं वाटतं की थोडा टॅबू आहे, कारण जसं तुम्ही म्हणलात सिनेसृष्टी किंवा प्लेयर्समध्ये होतं,
आजकाल दे अचीव्ह समथिंग, म्हणजे त्यांनी काहीतरी अचीव्ह केल्यानंतर त्यांचे अश्रू दाखवले जातात आणि ते आनंदाचे म्हणून ठीक आहे, ही गेट इन टू दॅट इमोशन. जसं आत्ताच आयसीबीचं उदाहरण आहे, 18 वर्षानंतर जेव्हा विराट कोहलीने कप जिंकला आणि त्याचं इतका क्लोजअप तो आज सगळ्या सोशल मीडियावर आला की त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि दॅट मी कुठेतरी ते अचिव्हमेंट सारखं रडू होतं. पण अगेन्स्ट त्याच्या म्हणजे मेंटल हेल्थ वाला जे रडू आहे ते इतकं अजून नाहीये. करेक्ट, आय अग्री टू दिस. की खरंच काही अचिव्हमेंट झाल्यावरती किंवा खूप स्ट्रेसफुल झालं आणि यू रीच्ड अ पॉइंट, त्याच्यानंतर एकदम तो जो असा इमोशनल हे होतो, आउटबर्स्ट होतो, त्याच्यात जास्त दिसतं रडणं. पण व्हल्नरेबल स्टेटमध्ये किंवा खूप डिस्टर्ब स्टेटमध्ये पण रडणं दिसलं पाहिजे, खरंय. पण आय थिंक आहे टॅबू, पण निदान यू आर शोईंग दॅट यू आर क्लोजर टू युअर इमोशन्स. तुम्ही ते तरी निदान ऍक्सेप्ट करताय की तीव्र इमोशन्स आहेत आणि त्यांनी ही रिॲक्शन आलेली आहे. तर आय थिंक आपण वी आर ऑन द वे टुवर्ड्स दॅट, की जिथे आपण हे नॉर्मल धरूयात की रडू आलं तर रडतंय. पण मग याचा आपलं जसं मगाशी बोलणं झालं की जडणघडण्याचं काय इम्पॅक्ट आहे का? कारण बऱ्याच असं असतं ना, म्हणजे आता हे सेंटेन्स पण सगळ्यांना नॉर्मल असेल की तू मुलगा आहेस, तुला तर हे करायचंच आहे. म्हणजे एज्युकेशन पासून ते अपब्रिंगिंग पर्यंत म्हणू शकतो. किंवा कसं असतं, आता काय तुझं कॉलेज झालं, मग तुला जॉब लागणं मस्टच आहे, मग तू हे केलंच पाहिजे, मग तुझ्याकडे घर गाडी. आता लग्नाच्या वेळेस पण आपण जेव्हा येतं त्यावेळेस की तुमच्याकडे घर आहे का, तुझं स्वतःचं गाडी आहे का, किंवा तू किती कमवतोस, या सगळ्या प्रेशरमुळे कुठेतरी त्याला वेळच मिळत नाही, असं काही आहे का? किंवा ह्याचा प्रेशर इतका झालाय की त्याला त्याची मेंटल स्टेट काहीतरी आहे, किंवा जसं तुम्ही मगाशी म्हणाला की त्यांना माहितीच नसतं त्यांना कसं एक्सप्रेस करायचंय, त्याच्यामुळे ते जमत नाहीये का? हा प्रेशर डिवाइड करायचा असेल तर जमू शकतं का? म्हणजे हे सगळं थोडंसं मला माहिती एक्सप्रेस नाही करतात मला सुद्धा आता, पण प्लीज तुम्ही सांगितलं. यू आर ऑन ट्रॅक, यू आर एक्सप्रेसिंग रिअली वेल. सो मला अगदी पटतंय की खूप प्रेशर आहे मुलांवरती, थोडंसं अज्युम केल्या जातात गोष्टी आणि काहीतरी हटके चूज केलं मुलांनी किंवा थोडंसं ब्रेक घेतला, लगेच मार्गी लागण्यापासून थोडंसं अजून वेळ घेतला वगैरे, तर सगळ्यांना प्रश्न पडतो काय होतंय असं. पण आय थिंक हळूहळू चेंज होतोय आणि ही वोकॅबलरी नाही आहे ना आपल्याकडे, हे मूळ कारण आहे. म्हणजे इवन जर मला असं वाटतंय की करिअरमध्ये मी आत्ता त्या स्टेटला नाही आहे की जिथे मी असायला पाहिजे किंवा मला थोडंसं एक्सप्लोअर करावं असं वाटतंय, तर हे आपल्या आईवडिलांसमोर मांडतानाही एक राईट वोकॅबलरी पाहिजे, त्यांना कन्व्हिन्स करण्याची शाब्दिक आपल्याकडे हे पाहिजे, कपॅसिटी पाहिजे. तर ती पण थोडीशी दाबली गेली आहे म्हणा, किंवा ते आलेलं नाही आहे मुळात. तर आपण आय थिंक जी मुलं ऑलरेडी आत्ता यंग ॲडल्ट्स आहेत त्यांना तर स्वतःला एक्सप्लोअर करताना हळूहळू हे सापडेल आणि करायला पाहिजे त्यांनी हे एक्सप्लोरेशन स्वतःचं स्वतः. पण जी मुलं छोटी आहेत, बॉईज, आणि जे पेरेंट्स बघताय, तर त्यांनी हे थोडंसं नक्की केलं पाहिजे की आपण मुलांना एखादा एक्सपिरियन्स जर तो घेऊन आला, म्हणजे आता ट्रिप असते मुलांची, ते असे छान एन्जॉय करून येतात, तर आपण काय विचारतो काय काय झालं, मग तो सिक्वेन्स तुम्हाला हवा असतो, हे झालं ते झालं ते झालं, पण तुला काय वाटलं, ह्या सगळ्या एक्सपिरियन्सनी तुझ्या मनात काय इमोशन्स निर्माण झाले किंवा काय भावना निर्माण झाल्या किंवा काय लर्निंग्स निर्माण झालं, तुला वाटतात की मी काय शिकलो या सगळ्या दिवसभराच्या एक्सपिरियन्समधनं, हे आपण नाही विचारत मुलांना. आणि थोडीशी मुलींची तशी आपापसात बोलून म्हणा किंवा आईशी बोलून तशी ती वोकॅबलरी हळूहळू वाढते. मुलांची पण तसा प्रयत्न केला पाहिजे की ती वाढेल. म्हणजे तुला या सगळ्या अनुभवातनं तुला काय वाटलं, तुझ्या मनात काय भावना निर्माण झाल्या, हे जोपर्यंत आपण एक्सप्रेस करायला मुलांना स्पेस देत नाही किंवा हळूहळू मदत करून त्यांना ती वोकॅबलरी देत नाही, तोपर्यंत हे अवघड नक्कीच राहणार आहे. आणि सेटल होणे म्हणा किंवा करिअरकडे बघणे म्हणा, याच्यामध्ये थोडासा हळूहळू बदल होईल. आय थिंक इतका पटकन तो होणार नाही, कारण अजूनही असं म्हणलं तर की जरी सेम शिक्षण घेतलं तरी मुलींना चॉईस असतो की ते करिअर करायचं का नाही, पण मुलाला तो चॉईस नाही, असं अजूनही अनेक घरांमध्ये
घरांमध्ये आहे. हळूहळू ती स्थिती बदलेल, कारण आता आपल्याला दिसतंय की मुलं मुली इक्वल शिकतात, इक्वल पोटेन्शियल आहे, सेम पद्धतीने ॲम्बिशियस राहतात. हे हळूहळू आता घडायला लागलेलं आहे समाजामध्ये. तर तो बदल दिसेल, पण त्याची वाट किंवा त्याच्याकडे जाण्याचा मार्ग लहानपणापासूनच सुरू होतो. म्हणजे जेवढं आपण त्या मुलांना स्पेस देऊ, किंवा भांडण झालं समजा 2 मुलांचं, तर बॉईज विल बी बॉईज असं म्हणून तुम्ही ते हे इग्नोर नाही करायला पाहिजे. थोडंसं काय तुला वाटलं, का तुला एवढा राग आला, मग हीच पद्धत होती का फक्त तो राग हँडल करायची, मग तुला रडू आलं तर तू ते राग आल्यासारखं का बाहेर आलं तुझं, मग तुला रडूच आलं, तुला वाईट वाटलं होतं ना, मग तू मारायचं काय कारण असेल, तर त्या वाईट वाटण्याला त्याने रागात कन्वर्ट कधी केलं हेच त्याला कळलं नाही. तर ते ट्रान्झिशन जर आपण थोडंसं त्याला पॉज करायला लावलं की ॲक्च्युली तुला वाईट वाटलं होतं ना, सो तिथे जर त्याला थांबायला शिकवलं तर त्या गोष्टी नीट हँडल व्हायला मदत होईल. म्हणजे त्यांना ॲक्च्युली मला काय वाटतंय हे कळण्याची थोडी स्पेस आपण ॲज पेरेंट्स दिली तर आय थिंक ते होईल. पटतोय हा मुद्दा, कारण ॲक्च्युली ना हा प्रश्न मुलांना, किंवा मी पण आता जसं तुम्ही बोलता तसं बॅकट्रॅक करतोय की मला हा प्रश्न कधीच कोणी विचारला नाही की तुला कसं वाटतंय, तू काय शिकलायस, ओके हे करतोयस, ठीक आहे, छान करतोयस, त्याच्या पुढची कॉम्प्लिमेंट जनरली कोणीच मिळत नाही का तू फिरायला गेलास, कसं झालं, काय झालं, हेच आहे. पण मला पण असं जाणवतं की हा प्रश्न जनरली नाही विचारला जाते, तुला कसं वाटतंय, जो आपण मुलीला पटकन विचारतो कुठल्याही इन्सिडेंट्स नंतर पण, छान ठीक आहेस ना, तू कशी आहेस. पण मुलाला इतकं सहजली कोणी विचारत नाही, तू ठीक आहेस का, किंवा तू कसा आहेस, ओके ठीक आहे, तू ठीकच असणार. त्याला विचारलं जातं ओके फायनान्शियल इन्क्रीमेंट किती झालं तुझं, किंवा किती % झालंय हे विचारलं जातं. पण त्याला जनरली तू ठीक आहेस का हा मेसेज मला नाही वाटत म्हणजे कितपत मुलांना येतोय किंवा केला जातोय. आणि त्याच्यासोबतच दुसरी एक गोष्ट अशी तुम्ही म्हणालात ती की आईनी खूप पॅम्पर केलंय किंवा घरात खूप पॅम्पर केलंय, त्याच्यामुळे हे काही घडतंय का, आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस नंतर ज्यावेळेस त्यांच्या लाईफमध्ये एखादी मुलगी येते आणि ते दोघं एकत्र राहायला लागतात किंवा एकत्र संसार करतात पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये, त्यावेळेस मग ऑलरेडी कामाचं प्रेशर आणि हे शिकवलं नाही गेलंय, त्याच्यामुळे पण कुठेतरी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात की नाही तो ऐकूनच घेत नाहीये किंवा त्याला ते जमतच नाहीये, किंवा मुलांनाही लग्नाच्या आधी हीच भीती असते ना की मला हे जमेल का नाही, कारण इतके दिवस मी या गोष्टी केल्यात, ही व्यक्ती माझ्या या गोष्टींच्या पिक्चरमध्ये कुठेच नव्हती. मग त्याच्याशी कसं आहे. मला असं वाटतं आईने शिकवण्यापेक्षा ना आई वडील कसे वागतायत हे जास्त मुलं ऑब्झर्व करत असतात. म्हणजे मला आई काय सांगतेय पेक्षा आई स्वतः कशी हँडल करतेय गोष्टी, किंवा बाबा कसे एक्सप्रेस करतायत इमोशन्स, ते जास्त मुलं फॉलो करतात. म्हणजे तो त्यांचा सगळ्यात मोठा धडा असतो, कसं हँडल करायचं. म्हणजे घरात काही मोठा दुःखद घटना झाली तर वडिलांनी काय केलं हे जास्त मुलांच्या लक्षात असतं, आणि मग त्यांना तो एक काय म्हणतात ना एक मार्क असतो त्यांच्यासाठी की असं हँडल होतात अशा सिच्युएशन. सो मला असं वाटतं आपण काय बोलतो पेक्षा आपण कसे वागतो त्यांच्यासमोर हे जास्त इम्पॉर्टंट आहे. जर आपल्याला वाटतंय की आपल्या मुलांनी त्यांच्या काय म्हणतात ना मराठी किंवा लव्ह रिलेशनशिपमध्ये चांगलं हँडल करायला पाहिजे, तर आय थिंक वी हॅव टू रोल मॉडेल दॅट. म्हणजे आपल्याला ती रिलेशनशिप दाखवायला लागेल आपल्या रिलेशनशिपमध्ये की हाऊ दॅट कॅन बी हेल्दी, आणि ती कशी एक्सप्रेसिव्ह ठेवता येईल किंवा कसं तुम्ही कॉन्व्हर्स करू शकता. नक्कीच, कारण जनरली काय होतं रिलेशनशिपमध्ये पण ना बऱ्याचदा असं होतं की आई बाबांचं तुम्ही भांडण बघितलेलं असतं बऱ्याचदा, ते मे बी फुल फॅमिली समोर पण होतं, पण त्याच्यानंतर बाबा आईला कसं रुमाल नेऊन देत आहेत किंवा त्याच्यानंतर बाबा आईशी कसा संवाद करतात, हा संवाद 4 भिंतीत झालेला असतो, तो तुम्ही कधीच बघितलेला नसतो. ॲज अ मुलगा म्हणा किंवा ॲज अ मुलगी म्हणा, किंवा त्यांच्यात असू शकतं ना की ठीक आहे आमच्यात चिडचिड झाली पण मे बी तू करेक्ट हाऊ दे मेड अप, ते आपण लवकर नाही बघत किंवा ते इतकं पटकन नाही लक्षात येते. बरोबर आहे. आय थिंक हो अगदी खरंय हे तू म्हणतो ते ऑब्झर्वेशन इतकं खरं की भांडतात सगळ्यांसमोर, पण जेव्हा ऍक्च्युली त्यांच्यात अंडरस्टँडिंग होतं तेव्हा ते मुलांसमोर नाही होत असेल. आय एम शुअर तसं होत असणार. पण आय थिंक म्हणजे समाज म्हणा किंवा घरातलं वातावरण म्हणा किंवा जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय, आणि अर्थात मीडिया आणि चित्रपट ह्यांचा पण त्याच्यात समावेश आहे. सो ह्या सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे की आपण राईट
बिहेवियर म्हणा किंवा राईट एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स कसं मुलांपर्यंत पोचवतोय, आणि जर ते नाही झालंय आत्तापर्यंतच्या आपल्याच्यात, तर मला असं वाटतं पर्सनॅलिटी घडते एका लिमिटपर्यंत, एका एजपर्यंत. त्याच्यानंतर यू स्टार्ट थिंकिंग की मी असा का आहे, मी का एक्सप्रेस करू शकत नाहीये, मी का असं डिमांड करतो रिलेशनशिपमध्ये, ह्याचे प्रश्न तुम्हाला पडायला लागतात. आणि मग त्याची उत्तरं शोधताना मग मात्र तुम्ही तो ओपननेस दाखवायला पाहिजे की ठीक आहे, काहीतरी घडत गेलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये आत्तापर्यंत, त्यामुळे मी असा वागतोय, पण इज दिस सस्टेनेबल, हे मला चालणार आहे का, असं हे निरोगी आहे का, हा विचार करण्याची साधारण 20 मध्ये आपण 20 क्रॉस केल्यावरती थोडा अंदाज यायला लागतो की यू स्टार्ट काय थिंकिंग अबाउट की काय केलं म्हणजे मी राईट पद्धतीने माझी रिलेशनशिप हेल्दी ठेवू शकेल. यू स्टार्ट पिकिंग पीपल, हे माझ्यासाठी योग्य माणसं आहेत आणि हे नाही आहेत. आपण तेव्हा तेवढं कळतं झालं असं की आपल्याला कळतं हे आहेत हे नाही. आता ना बऱ्याचदा असं पण होतं की रिलेशनशिप मध्ये मुलं एफर्ट्स टाकायला रेडी आहेत, पण त्यांना तो पॉइंटच मिळत नाही की मी एफर्ट्स कुठल्या डायरेक्शनने टाकू किंवा कुठे टाकू. आणि खूप मग त्याच्यात पण त्यांचं होतं की अरे काहीतरी चुकतंय, बॉस कळतंय, पण काय चुकतंय आणि कोणाकडे बघू आणि ते करेक्ट करू हे पण कळत नाही. बरोबर. सो मला असं वाटतं की ठीक आहे, आपण लहानपणी नाही आपल्याला शिकवलं गेलं की खूप एक्सप्रेस करा इमोशन्स किंवा तुझ्या भावना व्यक्त कर, तुला जे वाटतंय त्याच्याशी ट्रू राहा, असं आपल्याला नाही ट्रेनिंग मिळालं अनफॉर्च्युनेटली. पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. सो रिलेशनशिप्स हेल्दी होण्याच्या दृष्टीने फ्रिक्वेंटली मला काय वाटतंय ते एकमेकांना सांगणं खूप गरजेचं आहे. एखाद्या प्रसंगामधनं मला काय इमोशन्स माझ्या मनात निर्माण झाले ह्याची थोडीशी प्रॅक्टिसच केली पाहिजे. म्हणजे लिटरली प्रॅक्टिस म्हणते मी की मी जर मूवी बघून आलो, आपण आता कुठलाही मूवी वगैरे बघितला तर भरपूर काय काय वाटत असतं, पण लगेच आपण आपल्या आपल्या गाड्यांवर बसून घरी निघून गेलो. लेट्स से तुम्ही 4 मित्र बघायला गेलात पिक्चर, तर लगेच झाली वेळ असं करून तुम्ही घरी जाण्यापेक्षा तुम्ही जर थांबलात आणि वेगळं काय काय आता नेक्स्ट काय वगैरे असं बोलण्यापेक्षा तुम्ही त्या मूवीमुळे काय मनामध्ये निर्माण झालेत विचार, भावना, ह्याचं डिस्कशन खरंच करून बघा. थोडंसं त्याला वाट करून द्या, त्याला वोकॅब्लरी मिळते का, शब्द सापडतायत का मला, एक्झॅक्टली मला काय वाटलं ह्याच्याबद्दल, ह्याचा थोडासा खरंच प्रयत्न केला पाहिजे, व्यक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ते तुम्ही मुलं आपापसात प्रॅक्टिस म्हणून करा, सो दॅट जेव्हा ऍक्च्युली एखाद्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही असाल, मुली बरोबर बोलत असाल, तेव्हा तुम्हाला ते जमायला मदत होईल. दोन्ही इमोशन्स तेवढेच एक्सप्रेस करता येत आहेत का बघणे, बोथ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे चांगले मनात आलेले भावनांनाही वाट करता आली पाहिजे की काय सुंदर दिसतंय ना सनसेट, असं म्हणतो का आपण, थोडंसं तेही म्हणायला शिकलं पाहिजे. आणि वाईट जे वाटतायत, कारण दोन्ही व्हॅलिड इमोशन्स आहेत, दोन्हीला एक्सप्रेशन मिळालं पाहिजे. सो बोथ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक्सप्रेस व्हायला पाहिजेत इमोशन्स आय थिंक. आणि जे काही तुमचे पुढची पिढी आहे त्यांच्यासमोर एक चांगलं रोल मॉडेल होण्याच्या दृष्टीने आपल्याला नक्कीच हे केलं पाहिजे. कारण एखाद्या रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन कसं होतं हे आपण प्रॅक्टिस करून ते मॉडेल केलं नाही तर पुढची पिढी पण अशीच वाढेल की जमत नाहीये, काय एक्झॅक्टली मला वाटतंय सांगता येत नाहीये, किंवा त्याला भाषाच मिळत नाहीये माझ्या इमोशन्सना, किंवा कळतच नाहीये काय वाटतंय, असं होण्यापेक्षा आय थिंक प्रॅक्टिस केली पाहिजे. आपणच आपल्या काय म्हणतात ना इमोशनल वोकॅब्लरीचा चार्ज घेतला पाहिजे. नक्कीच. पण मुलांच्या बाबतीत म्हणजे मी आता ऑब्झर्व बऱ्याचदा केलंय की 4 शिव्या देऊन मुलं मोकळी होतात आणि त्याच्यात त्यांना असं वाटतं की आमचं इमोशनल बॅगेज कमी झालंय, किंवा शिवी देणं त्याला इतकं नॉर्मलाइज केलंय की आपण म्हणतो ना की फ्रेंड्समध्ये आमचं चालतं रे शिवी देऊन पण बोललं, आणि त्याच्यातून ते एक्सप्रेस करतायत का, किंवा त्याच्यातून त्यांचा थोडासा अँगर किंवा त्याच्यातून त्यांचं थोडंसं, कारण ती पण एक फिलिंग आहे ना, शिवी देतात किंवा तुम्ही काहीतरी करतात आणि त्याच्यातून तुम्ही एक्झिट करायला बघताय का, किंवा जसं आपण म्हणतो एक्सप्रेस करायला बघताय का, असं काही घडतंय का, म्हणजे किंवा अशा काही केसेस तुम्हाला आल्या होत्या का?
आय थिंक थोडंसं मुलं जेव्हा बोलत असतात ना आपापसात, तर थोडासा त्याचा हे असं टोन असा असतो की कसं मी काय कंट्रोल मी केलं, मी कसं मॅनेज केलं, मी कसं भारी म्हणजे इव्हन भावनांबद्दल बोलताना कसा मी जुगाड केला टाईपच थोडंसं बोललं जातं. त्याच्यामध्ये काय म्हणतात ना, थोडंसं असंही होत असेल की मुलं एकमेकांना थोडंसं कम्पिटिंग सेन्समध्ये घेतात आणि मग ते फार ओपन अप नाही व्हायचं, फार वल्नरेबिलिटी नाही दाखवायची, असाच जास्त स्टँड असतो. पण मला असं नाही वाटत की शिवी हे राईट एक्सप्रेशन आहे. तो थोडासा डिस्ट्रॅक्शन असू शकतं किंवा जसं मगाशी मी म्हटलं की ॲक्च्युली वाटतंय वाईट, पण त्याला सरपास करून अँगर पुढे येतंय आणि मग दॅट इज इझी टू, कारण माझ्या स्ट्रॉंग माचो सेन्समध्ये ते सोपं आहे दाखवणं, राग दाखवणं सोपं आहे, पण वाईट वाटतंय हे दाखवणं अवघड आहे, म्हणून ती इमोशन पुढे आणली जाते. पण तेच आपल्याला थोडंसं पॉज करून नक्की काय वाटतंय आणि जर मी शिवी वापरतोय तर त्याने मला रिलीफ वाटतोय का थोडंसं वाईट वाटतंय म्हणूनच मला जास्त त्या एक्सप्रेशनमधनंच मला जास्त बरं वाटेल, हा थोडा, कारण शिवी देऊन तसाच राहतो राग, उलट अजून 4 डोक्यात येतात शिव्या. आय थिंक जे साध्य करायचं ते साधलं जात नाहीये शिवीने, तर मग आय हॅव टू चेंज माय अप्रोच, असं थोडासा विचार करायला लागेल ह्याच्यामध्ये. आणि आता ना, हे खूप हसरा आहे मला माहिती आहे, पण तरी मला विचारायचं आहे आणि याच भाषेत विचारायचं की पुरुषांना डिप्रेशन येऊ शकतं का? म्हणजे आय थिंक ह्या प्रश्नालाच इतकी अशी झालं रे की का नाही, म्हणजे सगळे इमोशन सगळ्यांना अलाउड आहेत आणि नक्कीच येऊ शकतं, पण त्याला कुठेतरी झाकलं जातंय किंवा त्याच्यावर पांघरून टाकलं जातंय किंवा त्याला पूर्णपणे इग्नोर केलं जातंय, पण नक्कीच येतं. अनफॉर्च्युनेटली माझे जे काही म्हणजे थेरपी घ्यायला किंवा काउन्सिलिंग घ्यायला जे काही क्लायंट्स येतात त्याच्यात मी म्हणेन फक्त 20% मुलं आणि पुरुष येतात, 80% बायकाच येतात. जरी त्यांच्या पार्टनरला त्रास होतोय तरी पण बायकाच येतात काउन्सिलिंगला, कारण तो आउटलेट पाहिजे किंवा तसं मला बोललं पाहिजे, ती सेफ स्पेस मला मिळवली पाहिजे, हे फक्त बायकांना किंवा मुलींना वाटतंय. हे अनफॉर्च्युनेट आहे आपल्या समाजामध्ये, पण नक्कीच पुरुषांना त्रास होतो, डिप्रेशन येऊ शकतं. पण आपण असं म्हणजे काय म्हणतात ना, एक वेळ ॲडिक्ट पुरुष दिसेल पण डिप्रेस्ड पुरुष दिसणार नाही, असं, कारण ते त्या डिप्रेशनला झाकायलाच तर त्यांनी ॲडिक्शन मध्ये पडलाय तो, असंही असू शकतं. त्यामुळे नक्कीच पुरुषांना डिप्रेशन येतं, नक्कीच खूप एक काय म्हणतात ना, अति जाणवतात इमोशन्स, त्रास नक्की होऊ शकतो. आणि आहेत असे आपल्या आजूबाजूला लोक, पण ते पुढे येत नाही आहेत किंवा आपल्याला कळत नाही आहे त्यांच्याबद्दल, पण नक्की ही इमोशनल स्टेट येते. स्त्रियांच्या बाबतीत जास्त म्हणजे काय म्हणतात ना, त्यांचे जे फिजिकल माइलस्टोन्स आहेत ना ते जास्त असे आहेत की खूप एक्स्ट्रीम हार्मोनल इम्बॅलन्स होतो. म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन प्रेग्नन्सी नंतर येतं स्त्रियांना, किंवा मेनोपॉजमध्ये खूप हार्मोनल चेंजेसमुळे डिप्रेशन येऊ शकतं, थायरॉइड सारख्या आजारामध्ये येऊ शकतं. सो त्याला फिजिकल खूप त्याला हे आहेत सपोर्ट करणाऱ्या गोष्टी. पण पुरुषांच्या बाबतीमध्ये पण नक्की आहे काही असे मेजर चेंजेस आयुष्यामधले, ज्यांनी सगळं वळणच बदललं आयुष्याचं म्हणा, किंवा खूप एक्स्ट्रीम फेल्युअर फेस करायला लागलं, किंवा काही लॉस, ट्रॉमा अशा पद्धतीचे काही प्रसंग आले आयुष्यामध्ये, तर नक्कीच त्याचा खूप मोठा आघात होतो. आणि लोक नक्कीच पुरुष पण डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. मला वाटतं मी ॲज अ पुरुष म्हणून की ॲज अ मॅन म्हणून फेल्युअरला कुठेतरी सगळ्यात जास्त घाबरतो का? ती भीती माझ्यामध्ये मुलींना तेवढी नसते की फेल झालं तर काही ठीक आहे, नेक्स्ट ट्राय करेल किंवा मला कोणीतरी ट्राय करायला चान्स देईल. पण मुलांना तसा सेकंड चान्स इतका पटकन दिला जात नाही का, तो एक्सेप्टन्स पण नाही आहे त्याच्याकडे सेकंड चान्सचा.
अनफॉर्च्युनेट इट इज खरंच. पण त्याच्या जबाबदाऱ्या त्यांनी मानून घेतल्यात म्हणा, किंवा घरच्यांनी त्याला सारख्या बजावल्यात की ह्या तुझ्या जबाबदाऱ्या आहेत, तू लवकर सेटल झालास की मला रिटायर होता येईल टाईप सगळे प्रेशर्स, किंवा लग्नाच्या आधी अमुक तमुक गोष्टी झाल्या पाहिजेत, घर झालं पाहिजे, एवढं तरी गाडी तरी आलीच पाहिजे, असे सगळे प्रेशर्स एवढे समाजात आणलेले असतात, किंवा सेल्फ इम्पोज पण असतात. काही काही वेळेला मी असं बघते की ऍक्च्युली ते प्रेशर त्या मुलावर नाहीये बाकीच्यांकडनं, पण त्यांनी स्वतःवर सेल्फ इम्पोज केलंय. मे बी बाकीच्यांची फिगर बघून पण एक कॉम्पिटिशनच्या सेन्स मधनं, किंवा त्याला असं पण वाटत असू शकतं की स्वतःला मोटिवेटेड ठेवण्याची ही राईट स्ट्रॅटेजी आहे, म्हणूनही असं होत असेल. पण थोडं थकून जायला होईल, लवकर थकायला होईल, आणि जेव्हा ॲक्च्युली सगळं सेटल वाटेल किंवा सगळे प्लेजर्स तुमच्या समोर असतील, त्याचा कसा आनंद घ्यायचा किंवा त्याला कसं सामोरं जायचं ह्याचं जमणार नाही कदाचित हे. त्यामुळे थोडासा तो पेस कमी करायलाच पाहिजे नक्कीच. आणि थोडंसं आणि ती लिबर्टी ना जर दुसरे देत नाहीत तर आपल्याला घेतली पाहिजे, कारण कोणीतरी सुरुवात करायला लागेल, कुठेतरी हे विशेष सायकल मोडलं पाहिजे. की मला माहिती आहेत काही मुलं की ज्यांना क्लासिकल डान्समध्ये करिअर करायचं होतं आणि खूप त्याला अपोज झालं, हे काय काहीतरीच काय असं वगैरे झालं, त्यांना जरा आईवडिलांना दुखून त्या वाटेवर जावं लागलं, पण आज दे आर सक्सेसफुल इन देअर ओन सेन्स, आणि त्यांच्या ह्यांनी छान ते करतायत, जगतायत, आणि आईवडीलही आहेत ओके. सो कुठेतरी ती चेन ब्रेक करायला जशी मुलींनाही करायला लागते, मुलींनाही खूप कष्टाने ती चेन ब्रेक करायला लागली आणि लागती अजूनही, तसंच मुलांनाही करायला लागेल. मग ते नॉर्मलाइज होईल, तेव्हा ते असं असतात ना, असं असतं, दिस इज नॉर्मल असं वाटायची वेळ अजून थोडी लांब आहे, पण कोणीतरी सुरुवात करायला लागेल आणि त्या वाटेवर चालायला लागेल. पण ह्याचसोबतच असंही होतं ना, म्हणजे पुरुषांच्या बाबतीत स्पेसिफिकली एका सर्टन एज नंतर ना त्यांना वाटणारी मैत्रीची नाती पण थोडी थोडी कमी होतात. मग फिमेल असू द्यात, मेल असू द्यात, किंवा असं ना, लग्नाच्या आधी तुम्ही म्हणजे जॉबला लागलात, तो सुरुवातीला तुमच्याकडे 15 माणसांचा घोळका असतो, त्यात इक्वल असतात, मे बी मुलं मुली इक्वल असतात, पण जसं जसं वय वाढतंय, जसं जसं गोष्टी घडतात सगळ्यांच्या, तर तुटत जातात. आणि खूप क्वचित अशी लोक असतात की त्यांना एकच किंवा एक पण नाही फिमेल मैत्रीण असते. तर एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात एखादी फिमेल मैत्रीण असणं किती महत्वाचं आहे थ्रू आउट द स्पीच, कारण ती नसतेच. मला वाटतं की ती आत्ता आपण जर बाबा किंवा मे बी एक 40-45 पुरुष घेतले तर त्यांच्याकडे नसते, एक 20-22 सगळ्यांकडे असते, आणि खूप चांगली असते, म्हणजे सगळंच शेअर केलेलं असतं तिच्यासोबत, असंही असतात. मग ते समीकरण कसं आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण मला असं वाटतं की खरंच मैत्रिणी हव्यात, आणि मुलींना मित्रही हवेत, अदर दॅन देअर सिग्निफिकंट अदर्स. नक्की अशा मैत्री पाहिजेत, म्हणजेच खूप नॉर्मली गोष्टींबद्दल बोलता येईल, खूप जवळनं कसं बोलतात मुली, कसं एक्सप्रेस करतात ह्याचाही अंदाज येईल, आणि खूप सारे लर्निंग्स आहेत त्या अशा मैत्रीमध्ये, आणि त्या हेल्दी बाउंड्रीज मेंटेन करून तुम्ही एक कशी सक्सेसफुल अशी निरोगी मैत्री कशी मेंटेन करता येईल ह्याचं सगळं लर्निंग त्याच्यामध्येच मिळेल. तर थोडं, आणि मान्य आहे की वेळेच्या ह्याच्याप्रमाणे मागे पडतात मैत्री, आपण दुसऱ्या शहरात जातो, मुली वेगळीकडे जाऊन सेटल होतात, हे सगळं होत असणार आहे आय एम शुअर. पण टाइम अँड अगेन सायकोलॉजीनी प्रूव्ह केलंय की सोशल कनेक्ट्स आपले खूप महत्वाचे आहेत आयुष्यामध्ये. म्हणजे जेवढा फिजिकल फिटनेस महत्वाचा आहे, जेवढं काय म्हणतात ना इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटीज महत्त्वाच्या आहेत, तेवढ्याच तुमच्या सोशल बॉन्ड्स तुमचे महत्त्वाचे आहेत, तुमच्या मैत्री तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ह्याच्यावरती भरपूर संशोधन झालंय आणि हे प्रूव्ह झालंय की लॉन्जिटिव्हिटीसाठी सुद्धा तुमचे सोशल कनेक्ट्स किती हेल्दी आहेत हे कारणीभूत आहे. तर नक्कीच आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे की वी आर स्टेईंग इन टच. आणि काय या सोशल मीडियाच्या युगामध्ये खूप सोपं आहे ॲक्च्युली टचमध्ये राहणं, की तुम्ही अधनमधनं पिंग करा, एक महिन्यातनं एक
दिवस ठरवून भेटा, कॉलेजमधले मित्रमैत्रिणी, शाळेमधले मित्रमैत्रिणी, भिशी सारख्या कन्सेप्ट वापरायला मुलांमध्ये नसतात, पण ऍक्च्युली आणल्या पाहिजेत. लेट्स नॉर्मलाइज भिशी, की जी कंपल्सरी तुम्हाला भेटायला भाग पडते. म्हणजे ऍक्च्युली माझ्या नवऱ्याच्या मित्रांची भिशी आहे आणि ते म्हणजे अगदी नॉमिनल अमाऊंट आहे, पण द पर्पज इज की आपण महिन्यात एकदा नक्की भेटतोय आणि शेअरिंग होतंय, काय चाललंय, कुणाचं आयुष्यात काय चाललंय याचं थोडंसं देवाणघेवाण होतीये. यू आर टॉकिंग अबाउट सेन्सिटिव्ह इमोशन्स. ह्याच्यासाठी ते शांत जागी जाऊन बसून ह्या गोष्टी करतात आणि आय एम रिअली हॅपी की हे होतंय, कारण ती मैत्री खरंच महत्वाची आहे. आणि आपल्या रोजच्या कलिग्ज आणि घरातले व्यतिरिक्त माझा सोशल कनेक्ट, मग वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी तुमचा कनेक्ट राहतो, त्यांच्या क्षेत्रात काय चाललं आहे, त्यांच्या आयुष्यात काय चाललंय, आणि तुमचा एकूणच अंडरस्टँडिंगचं होरायझन एवढं वाईड होतं. नाहीतर काय, मी जर IT मध्ये तर फक्त ITतलीच लोक माझ्या ओळखीची आहेत असं नाही उपयोगी ना. आय शुड हॅव सम कनेक्ट्स इन हॉस्पिटॅलिटी किंवा एखाद्या मेडिकल ह्याच्यातली माझी एखादी मैत्रीण असेल तर मला त्या फील्डबद्दलही कळेल. सो तो खूप मोठा आवाका आहे आपल्यासाठी आणि खूप महत्वाचे हे कनेक्ट्स मेंटेन ठेवणं आणि प्रयत्न करणं. कधी कधी इंट्रोवर्ट्स थोडेसे कमी पडतात त्या प्रयत्नामध्ये, आय एम ऑल्सो वन ऑफ देम, पण तो प्रयत्न केला पाहिजे आय थिंक. ओके. आणि आता या कनेक्टवरून पण असं होतंय, अजून एक गोष्ट येते समोर, ती म्हणजे की बऱ्याच असं असतं ना की हाऊसवाईफच्या इमोशन्सबद्दल खूप बोललं जातं, पण मग तसंच म्हणणार नाही हाऊस मेल, बट अ मेल हु इज स्टेईंग इन हाऊस ऑर हु इज डुईंग वर्क फ्रॉम होम इन हाऊस, त्याच्या इमोशन्सबद्दल का नाही तेवढं बोललं जातं. म्हणजे तिला जसं 4 गोष्टींची लिस्ट असते तशी त्यालाही 4 गोष्टींची टू डू लिस्ट असतेच, राईट. त्यांनी त्यातला काही मेंटल स्ट्रेस होणार नाहीये का, त्याने त्याच्या इमोशन्समध्ये खाली वर खाली होणार नाहीत का, त्याच्यावर तितकंसं भाष्य केलं जात नाही का बरं, किंवा ते जर भाष्य करायचं असेल किंवा त्याला स्वतःसाठी ती गोष्ट जागा करायची असेल तर सायकोलॉजिकली त्याने काय प्रयत्न केले पाहिजेत. खूपच महत्वाचं आहे. मला असं वाटतं बायकांच्या इमोशन्स बद्दल बोललं जातं कारण त्या बोलतात, म्हणजे पुरुषांच्या इमोशन्स बद्दल बोललं जात नाही कारण तेच बोलत नाहीयेत ना. कुठेतरी त्यांनीच ती एक वॉल निर्माण करून ठेवलेली आहे स्वतःभोवती आणि ती सगळ्यांनी मेंटेन केली आहे. त्याच्यात बायका पण ऑफकोर्स सहभागी आहेत नक्कीच, पण जर आपल्याला बोलायचं, नक्की बोललं पाहिजे. खूप स्ट्रेस असणार आहे, आय एम व्हेरी शुअर. घरातनं काम करणं इज नॉट अ जोक, सिंगल पेरेंट असणं इज नॉट अ जोक, किंवा एकटंच राहणारी व्यक्ती अजिबातच सोपं नाहीये. आणि या सगळ्याला आउटलेट पाहिजे, या सगळ्याला जागा पाहिजे. सो मला असं वाटतं ना, आपणच मॉडेल करायला पाहिजे हे बिहेवियर, की तुला माझ्याशी बोलायला मोकळं वाटेल अशी स्पेस मी निर्माण करतो. आय एम अ सेफ पर्सन टू टॉक टू. म्हणजे जे काही आपण बोलू ते गॉसिप होणार नाही याची मी गॅरंटी देतो. मी ते खूप सेन्सिटिव्हली ऐकेल. मी लगेच तुझी एक्की तर माझी दुर्री असं करून माझं लगेच तुला काही सांगणार नाही. मी तुला ती वेळ आणि स्पेस देईल, तुझं ऐकून घेईल, तुला हेल्प करेल एक्सप्रेस राईट पद्धतीने करण्यासाठी. आणि ऍक्टिव्ह लिसनिंग, म्हणजे मी फोन चेक करणार नाही तू बोलत असताना, किंवा अरे किती झाला वेळ, चल आता काय हेच उगाळत बसायचं, चल काहीतरी चहा पिऊन येऊ, असं नाही करणार. ही गॅरंटी जर आपण आपल्या मित्राला देऊ शकलो ना तर ते रेसिप्रोकेट नक्की होईल. सो आय थिंक आपल्याला सुरुवात करायला लागेल कुठेतरी की चल बोलूया. म्हणजे काय असं काहीतरी होतो प्रसंग, कोणीतरी ग्रुपमधलं काहीतरी झालं तर लेट्स गिव्ह दॅट पर्सन दॅट स्पेस. अर्थात त्यांनी पण ते खूप उगाळलं, खूप परत परत होतंय तर इरिटेशन होऊच शकतं, पण आधी असं वाटलं तर पाहिजे ना समोरच्या व्यक्तीला की ओके आपण ह्याच्याबद्दल बोलू शकतो, किंवा मी हे माझ्या मित्राला सांगू शकतो. ही स्पेस आपण दिली तर ती समोरनं पण आपल्याला मिळेल. सो आय थिंक दॅट्स अ गुड स्टार्ट.
की कारण मुलींशी बोलतात मुलं ना, पण मुलांशी नाही बोलत. हा, तो पण एक आहे सोशल माहित नाही. असं वाटतं की मुली जास्त चांगल्या लिस्नर्स असतात किंवा त्यांना समजू शकतं, पण माझ्या एखाद्या मित्राला हे नाही समजणार मला काय किंवा माझ्या मते ना, मित्र पटकन जजमेंटल होतात आणि हिशोब लावायला बघतात की तू हे केलं ना, ठीक आहे रे, असंच होत असतं आणि असं झालं होतं आणि गो अहेड, दुसरं काहीतरी होईल, नेक्स्ट चेक करूयात, नेक्स्ट चेक करूयात मे बी. आता याच्यासोबत ना अजून एक गोष्ट मला प्रामुख्याने विचारायची असते, ती म्हणजे की बऱ्याचदा गुड टच बॅड टच हा आत्ता स्कूलमध्ये सगळ्यांना शिकवला जातोय, पण त्याचं प्रॅक्टिकल जे आपण म्हणतो ते आई बाबा यांच्या सगळ्यांकडून मुलींना दिलं जातं. मुलांना तसं ते मिळत नाही किंवा मुलांना ते तितकंसं माहीत नाही आहे. पण अशा केसेस घडत आहेत, नक्कीच माहीत नाही त्या कितपत बाहेर येत आहेत किंवा कितपत आपण त्या ओरडून सांगतो. कारण मुलीच्या बाबतीत साधी जरी केस झाली तरी तिचा आपण मोठा इश्यू होऊन सोशल मीडिया काय सगळीकडेच येत होतो. मुलांच्या बाबतीत असं काही होत नाहीये. मग याचा अर्थ असा होत नाही की मुलांच्या बाबतीत त्या केसेस घडत नाहीये. अशा वेळेस किंवा अशा फीजमधून जर मुलं जात असतील तर त्यांनी कसं जावं? कारण बऱ्याच असंही होतं ना, तुम्हाला जर शाळेत कोणी चिडवत असेल, कोणी काय बोलत असेल, तर मुलींच्या बाबतीत त्या गोष्टी पटकन घरी सांगितल्या जातात. मुलांना नाही सांगता येत त्या गोष्टी किंवा पटकन ओपनली की मला हा असं काहीतरी चिडवतोय किंवा मला हा असं काहीतरी बोलतोय. मे बी इनिशियल लेवलला 4वी-5वी पर्यंत ते सांगतात. त्याच्यानंतर जो सोसायटीचा आपण इतक्या वेळ बोलतोय त्या गोष्टींमुळे ते सांगत नाहीत पुढे त्या गोष्टी आणि त्या कॅरी होत जात आहेत. मी या सगळ्यात मुलांनी कसं हँडल कराव्या त्या गोष्टी बेसिकली? आय नो. सो मुलींच्या बाबतीत हे गुड टच बॅड टचचं ट्रेनिंग होणं किंवा सगळा कायदा त्याच्या भोवती खूप सारा स्ट्रॉंग बिल्ड करणं, पॉक्सो म्हणा, पॉश म्हणा, हे सगळे, कारण तसं खूप होतं. म्हणजे ते खूप त्याला आपला अपवाद नाहीच आहे. हा, सो ते सगळं खूप झालं, खूप अन्याय झाले, खूप प्रकार हे झाले. त्याच्यावर कंट्रोल आणण्याचा हा प्रयत्न आहे डेफिनेटली. पण असं अजिबातच नाही की मुलांच्या बाबतीत होत नाही. थोडंसं प्रमाण मुलींपेक्षा कमी असेल, पण नक्कीच होतं हे. आणि लाईक यू राईटली सेड की आता हे शिक्षण सगळ्यांना दिलं जातं, सगळ्यांना मुला मुली इक्वली सांगितलं जातं की विचार युअर सेन्सिटिव्ह एरियाज ऑफ बॉडी वगैरे, हे मुला मुली दोघांना इक्वली सांगितलं होतं. पण ते तेवढं अजूनही अगेन नॉर्मलाइज नाही, घरी वगैरे नाही सांगितलं जात. किंवा आईनी हे मुलाला सांगितलं पाहिजे की काहीही वेडं-वाकडं जर तुला वाटलं कुणाच्या बोलण्यामध्ये, कुणाच्या वागण्यामध्ये, तर माझ्याकडे नक्की ये. किंवा आई वडील दोघांनी सांगायला पाहिजे की आय एम द पर्सन, तू रिच आउट केलं पाहिजेस. हे संवाद होत नाहीयेत, अजिबातच होत नाहीयेत घराघरामध्ये, जे केले पाहिजेत. आणि खूप गरजेचं आहे की आपण तो कॉन्फिडन्स मुलांना देतोय की आणि थोडंसं ओपनली बोलायला लागेल. थोडंसं आपल्याला म्हणजे थोडंसं वियर्ड वाटेल, कम्फर्टेबल वाटणार नाही, पण हा संवाद घराघरामध्ये सुरू केला पाहिजे की अशा प्रकारचे टच हे अजिबात नॉर्मल नाही आहेत, हे बॅड टच आहेत. आणि तुला असं कोणीही काही इंडिकेट झालं किंवा कोणी काही मोठं कोणी असू दे, अगदी घरातली नात्यातली व्यक्ती असू दे, पण आम्ही सेफ स्पेस आहोत, आम्हीच आहोत जे नक्की तुझं म्हणणं ऐकून घेऊ आणि त्याला उपाय त्याच्यावरती नक्की करू. हा कॉन्फिडन्स आईवडिलांनीच मुलांना दिला पाहिजे. मला वाटतं बोलूनच होणार, बोलायलाच लागणार आहे. तो एक संवाद आहे जो खूप अनकम्फर्टेबल आहे. बऱ्याचदा मला असं वडील म्हणतात की नाही, हिला सांगा, ही बोलू शकेल, मी नाही हे बोलू शकणार. खूप असं ते ऑकवर्ड फिलिंग आहे आपल्याकडे, ते नॉर्मल नाहीये बोलणं. पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आपण हा संवाद करणं. जर आईला जमत असेल तर आईने करावा, वडिलांना जमत असेल तर किंवा दोघांनी बसून, मुलांना समोर बसून हा संवाद करावा. आणि त्याचं एजसुद्धा फार पुढे नाही आहे, असं 5-6 वर्ष जेव्हा कळायला लागतं थोडं थोडं मुलांना, तेव्हापासूनच सुरुवात केली पाहिजे. आणि कंटिन्यू तो कॉन्फिडन्स मुलांना द्यायला पाहिजे की काहीही होऊ दे, तुझ्याकडनं चूक होऊ दे किंवा दुसऱ्याकडनं चूक होऊ दे, तुझ्या बाबतीत काहीही असं वेडवाकडं होऊ दे, पहिलं तू आम्हाला अप्रोच कर. हा कॉन्फिडन्स आपण आता दिलाच पाहिजे मुलांना, कारण हे खरंच खूप रिस्की आहे आणि होतंय. अजिबातच असं नाही की होत नाहीये, इट्स हॅपनिंग. आणि त्याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. आता चिडवाचिडवीचं वगैरे जे तू म्हणालास ना, तो पण खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे आणि खूप त्याच्यामध्ये मुलं सफर होतात, स्ट्रगल करतात. बऱ्याचदा बुलिंग हा खूप
मोठा प्रकार आहे ज्याच्याने अख्खा पर्सनॅलिटीवर परिणाम होतो, होतोय. मुलांच्या पूर्ण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवरती परिणाम होतो. तर त्याबद्दल पण खूप सेन्सिटिव्ह राहिलं पाहिजे की मुलाला वाटलं पाहिजे की ही तक्रार घेऊन आपण जाऊ शकतो, आपल्या शिक्षकांकडे जाऊ शकतो, आपल्या मोठ्या दादाताईकडे जाऊ शकतो किंवा आई वडिलांकडे जाऊ शकतो. आणि तो कॉन्फिडन्स ह्या लोकांनीच दिला पाहिजे मुलांना. तो असं त्यांच्यात आपोआप येणार नाहीये. उलट त्यांना ते डिमोटिवेटच होतात काही कुणाला सांगायचं, कारण परत की तू काय करत होता, मग तो तुला असं बोलतो तू काय करतो, तुला नाही का बोलताय, तुला नाही का हे करताय, असंच. किंवा दुसरा एक असा खूप टिपिकल हे असतो की इग्नोर कर वगैरे. पण तसं नाही होत. बऱ्याचदा मुलांना स्ट्रगल होतं, तर आपण ती स्पेस नक्कीच केली पाहिजे तयार. आणि मग पण पेरेंट्सही कसं हँडल करतात हे सुद्धा महत्वाचं आहे की कधी कधी ते जाऊन एकदम बोलतात दुसऱ्या मुलाला वगैरे. तसं न करता ते सेन्सिटिव्हिटी त्यातली मेंटेन करून बुलिंग थांबवण्याचा नक्की प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि शाळा आणि कॉलेजेस या बाबतीत खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांची सुद्धा. आता या बुलिंगमुळेच एक आठवलं की आत्ता सध्या सोसायटीमध्ये आपण बघतोय की बायसेक्शुअल कल्चर पण वाढत चाललंय. म्हणजे त्यालाही त्यांनी त्यांच्या स्पेस क्रिएट केल्यात किंवा त्यांनी त्यांच्या स्पेस म्हणा किंवा त्यांची एक जागा निर्माण केली आहे. पण मग सिमिलर कॅटेगरीमध्ये ज्यावेळेस मुलं त्यांचं ऑफिस करतात किंवा डेली रुटीनच्या गोष्टी करत आहेत आणि ते थोडेसे मे बी तसे वागत आहेत किंवा थोडंसं तसे नाही वागत आहेत, मग त्यांना पण लगेच टॅगिंग लावलं जातं, लगेच लेबलिंग केलं जातं. त्याच्यामुळे पण त्यांचा जो वर्क एरियातला कॉन्फिडन्स आहे तोही कमी होतो. पण ॲक्च्युली त्यांचा त्याच्याशी काही घेणं देणं नसतं आणि दे आर जस्ट डुईंग देअर जॉब विथ द सॉफ्ट हार्टेडनेस. अशा वेळेस आपण ॲज एक सामान्य नागरिक किंवा एक जागरूक नागरिक म्हणून काय केलं पाहिजे? सो अगेन अवेअरनेस खूप कमी आहे ऋषिकेश. म्हणजे खूप लोकांना अजूनही असं वाटतं की एखादी मुलगी लेस्बियन असणं किंवा एखादा मुलगा गे असणं हे खूप डिस्टंट काहीतरी आहे. हे मूव्हीजमध्ये दिसतं किंवा हे हॉलिवूडमध्ये दिसतं, हे आपल्या आजूबाजूला जरा अगदीच रेअर आहे असं ह्याच समजमध्ये आपण आहोत ॲज अ सोसायटी. आणि विच इज सो रॉंग ना. ते नॉर्मलाइज झालेलं नाही आहे किंवा ज्या पद्धतीने पोर्ट्रे केल्या गेल्या गोष्टी इन मूवीज आणि मीडियामध्ये ते सुद्धा खूपच सपक आणि वाईट पद्धतीने आहे. त्यामुळे खूप टॅबूज आहेत, खूप गैरसमज आहेत. सो अगेन अवेअरनेस, बोललं जाणं त्या विषयावरती. घरामध्ये मुलांनी पण थोडंसं पेरेंट्सचं एज्युकेशन करायला हरकत नाही आता, कारण थोडंसं त्यांच्यासाठी तो वेगळा विषय आहे. पेरेंट्सना अंदाज पण नाहीये. मग जर तुमची एखादी मैत्रीण असेल किंवा तुमचा एखादा मित्र असेल तर कसं युअर पेरेंट्स नीड टू बी सेन्सिटिव्ह टुवर्ड्स देम, हे तुम्ही थोडंसं त्यांना एज्युकेट करा. कारण खूप गरजेचं आहे परत ते पण आपण नॉर्मलाइज करणं सोसायटीमध्ये. आणि आय थिंक बरोबर आहे, ज्याची त्याची आपली स्ट्रगल चालू असते आणि त्याच्यात फंक्शनॅलिटीवरती परिणाम न होण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो. तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या एज्युकेशनल फील्डमध्ये तुम्हाला ती ॲक्सेप्टन्स आणि नॉर्मल्सी मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल आहे. पण तो ज्याचा त्याचा प्रत्येकजण करतच असतो. त्याच्यात हेल्प राईट व्यक्तीची मिळवणं, तुम्हाला पण ते स्कॅन करता आलं पाहिजे की कुठले मित्र, कुठल्या मैत्रिणी आपल्याला राईट अंडरस्टँडिंग देतील, आपल्याला प्रोफेशनल हेल्पची गरज असेल तर ती मिळवता येणं, या सगळ्या टप्प्यांमधनं जायला लागेल. पण आय थिंक इट्स गेटिंग व्हेरी म्हणजे आपला ॲक्सेप्टन्स वाढतोय ॲज सोसायटी आणि नॉर्मलाइज होत आहेत बऱ्याच गोष्टी. नक्कीच ते आहेच. पण आता त्याच्यासोबत मला विचारायचं आहे की जर पुरुषांना एक्सप्रेस व्हायचं किंवा या इमोशनला कुठेतरी वाट काढून द्यायची, तर असे कुठले सायकोलॉजिकली एक माध्यमं आहेत का जी त्यांनी यूज करायला सुरुवात केली पाहिजे? रादर दॅन OTT प्लॅटफॉर्म, मूवीज, स्क्रीन, असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत का जे यूज करून दे कॅन एक्सप्रेस देअर सेल्फ किंवा ते इमोशन्स ते बाहेर आणू शकतील आणि दे कॅन स्टार्ट इट बाय ओन ॲटलिस्ट? बरोबर. सो अगदीच गरजेचं आहे. मला असं वाटतं सपोर्ट ग्रुप्स वगैरे आहेत आपल्या आजूबाजूला, फक्त ते सापडले पाहिजेत. म्हणजे जर मला असं वाटतंय की मला डिप्रेसिव्ह वाटतंय किंवा मला एन्झायटी होतीये, तर देर आर सपोर्ट ग्रुप्स जे फंक्शनल आहेत किंवा तुम्ही प्रोफेशनल हेल्प नक्की मिळवू शकता. पण जसं आपण
या थ्रूआउट डिस्कशन आपण बोलतोय की इमोशन्सना वाट करून देण्याचे राईट माध्यम शोधले पाहिजेत. म्हणजे समजा जर्नलिंग सारखं लिहिण्याची जर तुम्हाला आवड असेल तर त्या माध्यमातून तुम्ही निचरा होऊ द्या भावनांचा, किंवा तुम्हाला जर व्यक्ती माहिती की ही समजून घेणारी व्यक्ती आहे, बोलू शकतो आपण, तर अशा व्यक्ती बरोबर कॉन्व्हर्स करा, किंवा तुम्ही पण तशी व्यक्ती बना दुसऱ्यांसाठी, सो दॅट ते रेसिप्रोकेट होईल समोरनं. आणि मगाशी म्हटलं तसं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इमोशन्सना राईट पद्धतीने आपण एक्सप्रेस करायला लागू. म्हणजे आपण फक्त आनंद एक्सप्रेस करतो, पण वाईट वाटतंय, जेलसी वाटतीये, गिल्टी वाटतंय, हे सगळे इमोशन्स आहेत, तो पूर्ण अम्ब्रेला आहे. तर त्या सगळ्याला एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न सुरू करावा. आणि ॲज अ सोसायटी आपण थोडंसं ते चेंज केलं पाहिजे स्वतःमध्ये, की आपण ह्या गोष्टी नॉर्मलाइज करतोय, की सगळ्यांना रडू येऊ शकतं, सगळ्यांना वाईट वाटू शकतं, व्हल्नरेबल वाटतं अधनं हे थोडं थोडं नॉर्मलाइज झालं ना, की ॲज अ सोसायटी आपण बरेच टॉलरंट आणि बऱ्यापैकी चांगले फंक्शनल बिईंग्ज असू, आय थिंक. नक्कीच. सो खूप खूप धन्यवाद आपण आता तुम्ही इथे आलात आणि आम्हाला या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली. म्हणजे कसं असतं, बऱ्याचदा बऱ्याचशा गोष्टी बोलायचं असतात, माहिती असतात, पण वेळ म्हणा किंवा बोलायचं जसं राईट पर्सन आहे का, किंवा विचारायला राईट पर्सन आहे का हे माहीत नसतं, किंवा समोरून आपल्याला जजमेंट मिळेल का हे पण माहीत नसतं, आणि त्याच्यामुळे त्या बोलायचं थांबवलं जातात. पण तुम्ही इथे आलात आणि तुम्ही पण त्या मोकळ्यापणाने आमच्यासोबत बोललात, त्याच्याबद्दल खरंच तुमचं धन्यवाद. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला यासारखेच नवनवीन विषय हाताळायचे असे वाटत असेल गोळाबेज पॉडकास्टवर, तर तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.